नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन आलेल्या सर्व श्रोत्यांचं स्वागत आणि आभार. आज आपण ऐकणार आहोत कथा शिक्षा. लेखक आहेत नारायण धारप. तळघर ह्या त्यांच्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे. ऐकूया शिक्षा. किती दिवस झाले हे स्वप्न पडल्याला. शेवटची वेळ काल रात्रीची होती, पण त्यापूर्वीही पडलं होतं. मग आधी माझ्याकडे का नाही आलात? आधी त्यात गंभीरपणा समजला नाही. आता एकदम भीती वाटायला लागली. ठीक आहे, सांगा, तुमचं स्वप्न सांगा. त्या आधीचा थोडासा इतिहास सांगावा लागेल, त्याशिवाय स्वप्नात आलेल्या व्यक्तीचा संबंध स्पष्ट होणार नाही. ठीक आहे, आधी तुमची हकीकत सांगा. मला आई, वडील, भाऊ, बहीण कोणी नाही. 8-9 वर्षापूर्वी माझं लग्न झालं, पण दुर्दैवाने आम्हाला मूलबाळ झालं नाही. वर्षभरापूर्वी माझी पत्नी अपघातात मरण पावले. असा मी एकटा सडाफटिंग आहे. खानावळीत जेवतो, चहासुद्धा बाहेर घेतो. घरात एकटा, अगदी एकटा असतो. त्यावर आपण मागवून बोलूया. आता तुमच्या स्वप्नाचं सांगा. फोनची घंटा खणखणली. मी झोपेतून जागा झालो आणि फोन घेतला. अर्थात हा स्वप्नाचाच भाग आहे. हा सगळा प्रसंग मेंदूवर जसा काही पोलादाच्या लेखणीने कोरून ठेवल्यासारखा आहे. आठवणीत अगदी ताजा आहे. तर मग फोन वाजला. मी खडबडून जागा झालो आणि फोन घेतला. तिकडून आवाज आला, हॅलो हॅलो, कोण आहे? मी सुशीला बोलते. सुशीला? सुशीला कोण? एवढ्यातच विसरलात का मला? माझ्या डोळ्यावरची उरली सुरली झोप पार उडाली. पहिल्या क्षणीच आवाज ओळखीचा वाटला होता. आता तिने नाव सांगितलं होतं. सुशीला माझी पत्नी होती, जी वर्षभरापूर्वी अपघातात मरण पावली होती. डॉक्टर माझ्या हातून रिसिव्हर जवळजवळ खालीच पडला. हातापायांना कापरं भरलं होतं. आहात का तिथे? हॅलो. आहे ना, मी आवंढा गिळीत म्हणालो. असा का आवाज येतोय? ओळखलत ना मला? हो 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 हो, ओळखलं ना. मग तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही. पण सुशीला, हे शक्य तरी कसं आहे? का शक्य नाही? अगं, वर्षभरापूर्वीच तर तू म्हणजे तू तर अपघातात मरण पावले होते असं म्हणताय ना? ते खोटं होतं. पण खोटं कसं असेल? मी माझ्या हाताने तुला अग्नी दिला असं म्हणताय ना? पण माझा चेहरा ओळखला होता का तुम्ही? कसा ओळखणार? अपघाताने विद्रूप झाला होता, हो ना? ती मी नव्हतेच मुळी. तू नव्हतीस? मग कोण होतं? मला थोडंसं खरचटलं होतं. माझ्या शेजारची स्त्री चेंदामेंदा होऊन ठार झाली होती. तिच्याकडे पाहताच मला ती कल्पना सुचली. कसली कल्पना सुशीला? तुमची जरा थट्टा करण्याची. थट्टा? माझी? अगं, हे बोलतेस तरी काय? म्हटलं बघावं तरी, बायको मेल्यावर कसे काय वागतात ते. म्हणून माझी पर्स तिच्या हाताखाली ठेवली आणि मी तिथून दूर निघून गेले. तू दूर निघून गेलीस? होतीस तरी कुठे इतके दिवस? होते आपली अशीच इकडे तिकडे. मग मी जिला अग्नी दिला, जिचं क्रियाकर्म केलं, होती कोणीतरी परकी, अनोळखी. जाऊ दे, ती गेली, संपली. आपण आहोत. तुम्ही काय करता पाहत होते. पहिले काही महिने दुःखाचा आवतच छानच चढला होता हो तुम्ही. सुशीला, काय बोलतेस हे?
पण गेल्या महिन्यात तुमचे पुरुषी चाळे पुन्हा सुरू झालेत. सुशिला, कशाला ओरडता? तुमचं लग्न ठरलंय की नाही? देवा, हो, आता देवाचीच आठवण करा. मनाशी म्हटलं आता परत जायलाच हवं, नाहीतर सॉरी बहकायला लागायची. सुशिला, सुशिला, मला काहीच कळत नाहीये ग. कळेल, कळेल, लवकरच कळेल. मी निघतेच आहे. सुशिला, सुशिला, मी ओरडलो, पण फोन बंद झाला होता. का गप्पसे बसलात? इथेच मला जाग आली डॉक्टर. छाती धडधडत होती, हातापायांना कापरं भरलं होतं, शरीर घामाने ओलं चिंब झालं होतं. काय भयंकर स्वप्न, किती भयंकर. त्यामागे काहीतरी कारण असलंच पाहिजे, नाही का? कारण काय असेल ते देवालाच माहीत, पण आपण त्याचा गुंता सोडवायचा प्रयत्न तरी करू शकतो, हो की नाही? करा काय प्रयत्न करायचा तो. मी तर पार चक्रावून गेलोय. ठीक आहे, किती वर्षांपूर्वी लग्न झालं म्हणता? 9 वर्ष. हो, जवळजवळ तेवढीच झाली. आता जरा वैयक्तिक प्रश्न. तुमचं सांसारिक जीवन कसं होतं? कसं म्हणजे? इतर 4 चौघांसारखंच असणार. विशेष काय असणार? तुमच्या लक्षात प्रश्नाचा रोख आला नाही. विषय सुखाच्या दृष्टीने तुम्ही दोघे एकमेकांना सुखी, समाधानी करू शकत होता की नाही? त्यावर आम्ही फारशी कधी चर्चा केली नाही. तुमचा स्वतःचा अनुभव काय होता? तुम्ही सुखी होता? हो, मला सर्व काही मनासारखं होतं हे असं वाटायचं. आणि तुमची पत्नी सुशिला? बायका त्या नेहमीच असमाधानी असणार. त्यांची कुरकुर चालायचीच. तुम्हाला मूलबाळ नाही म्हणता. पत्नीच्या असमाधानाचा संबंध या गोष्टीशी असावा अशी कल्पना तुमच्या मनात कधी आली नाही? माणसाच्या जे काही नशिबात असेल ते होणार हो. या दिवसात असला घातकी दैववाद. तुम्ही आपली आणि पत्नीची वैद्यकीय तपासणी करून घेतली नाही? कशासाठी? कशासाठी करून घ्यायची? नशीब फुटकं होतं. ते दाखवायला पैसे भरून आणखीन डॉक्टर कशाला आणायचा? हे बघा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर सरळ आणि लपवाछपवी न करता द्या, कारण त्यातच तुमच्या सध्याच्या त्रासाची कारणं असतील. तुमचं आणि सुशिलाचं 9 वर्षांचं सहजीवन ते सुखात गेलं असं तुम्हीच म्हणालात, नाही का? तुम्ही एकमेकांना सहानुभूती, सहकार्य, स्नेह दिलात का? तुमचे मतभेद होते, वितंडवाद माजत होता, भल्या बुऱ्या शब्दांची उधळण होत होती, एकमेकांची मनं कठीण आरोपांनी दुखावली जात होती, हो ना? खरं तेच सांगा. या ना त्या लहान सहान कारणावरून आमचे सारखे खटके उडत असत, ही गोष्ट खरी आहे. रागाच्या भरात आम्ही एकमेकांना टाकून बोलत होतो, हेही खरं आहे. हे काही जाणून बुजून करत होतो अशातली गोष्ट नाही आहे. पण पाहता पाहता आमचे आवाज चढलेले असायचे. डोळे तांबारून आम्ही दोघे एकमेकांकडे शत्रूसारखे पाहत उभे असायचो. दोघांपैकी 1 वर्षासाठी किंवा काही दिवस तरी परगावी जात असे का? कामानिमित्त म्हणा, सुट्टीनिमित्त म्हणा. नाही हो, माझं काम स्थानिक आहे. आम्हाला अगत्याने बोलवणारं असं कोणी नातेवाईक नाहीत. आम्ही दोघेही फारसे कुठे गेलो नाही. एकमेकांचा द्वेष करत त्या घराच्या पिंजऱ्यात दोघांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं, असंच ना? बरोबर आहे ना? तुम्ही फारच कडक शब्द वापरता डॉक्टर. कडक काय आणि सौम्य काय, व्हायचं ते होऊन गेलंय. आता त्याचे परिणाम तुम्हाला सहन करायलाच हवे. ठीक आहे, तुमचा बाकीचा इतिहास? घरी कोण कोण होतं?
आई, वडील, भाऊ, बहीण. मला जुळा भाऊ होता, पण आमच्यात फारसं साम्य नव्हतं. तो माझ्याहून 2 मिनिटांनी मोठा होता. दिसायलाही वेगळा होता. तो जितका दांडगट, सशक्त, व्रात्य, हूड, हेकेखोर, तितकाच मी मवाळ, अशक्त, आज्ञाधारक होतो. त्याचं नाव महिपती होतं. तो 12 वर्षांचा असताना तापाने वारला. तोपर्यंत आम्ही एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो. सगळ्यात पुढाकार त्याचा. मला काही मन आहे याची त्याने कधी फिकीरच केली नाही. दरवेळी चांगली गोष्ट त्याला हवी. दरवेळेला तो मला मागे सारायचा. बरं, आई वडील. वडील मी 15 वर्षाचा असतानाच गेले. आई मात्र माझं लग्न झाल्यावर वर्षभराने गेली. नातवाचं तोंड पाहायची बिचारीची फार फार इच्छा होती, पण तसं व्हायचं नव्हतं. ठीक आहे, पुढे. त्या पहिल्या स्वप्नाचा चांगलाच हादरा बसला होता, पण शेवटी माणूस मनाची कशी तरी समजूत काढतोच, हो की नाही? मी हळूहळू ते विसरत चाललो होतो. तेवढ्यात तोच प्रकार परत एकदा घडला, किंवा जवळजवळ तसाच. तशीच ती रात्रीची टेलिफोनची घंटा, झोपेतून दचकून अवेळी जाग, फोनवर तसाच तोच आवाज. हॅलो, मी सुशीला. ओळखलत का मला? मी चकित होऊन गप्प उभा आहे. हॅलो हॅलो, आहात ना तिथे? ओ हॅलो. हा काय सैतानी प्रकार आहे? देवा परमेश्वरा, काय प्रकार आहे तो पाहालच. मी येतेच आहे तिकडे. का माझा छळ मांडलायस तू? छळ? आणि तुमचे चाळे पाहून मला आनंदच होतोय, नाही का? सुशीला, अगं काय चाळे केले मी? केले नाही आहेत अजून. कराल. लग्न व्हायचा अवकाश. मग करालच ना. शी शी शी, काय बोलतेस आहे? आता येतेच आहे मी तिथे प्रत्यक्ष. फोन बंद झाला. थरथर त्या शरीराने मी फोनपाशी उभा होतो. मागे असंच काहीतरी झालं होतं. अशी एक आठवण मनात आली, पण ते स्वप्न होतं. मनात विचार आला, मग हेही स्वप्नच असलं पाहिजे. पण मी तर जागा होतो. खरं सांगू का, मी झोपेत आहे की जागा आहे हेच मला कळेनसं झालं होतं. दारावर टकटक झाली. मी सांगतो, हाडाचं पाणी पाणी झालं होतं. दाराकडे पाहायची सुद्धा हिंमत होत नव्हती. उघडण्याची गोष्ट तर दूरच राहिली. ठकठक ठकठक ठकठक. दाराबाहेर होतं कोणीतरी. मग बाहेरून आवाज आला, पुरुषाचा आवाज. रवी, ए रवी, दार उघड. सुशीला नाही. याचाच इतका दिलासा मिळाला की फारसा विचार न करता मी दार उघडलं. दाराबाहेर कोणीतरी होतं, अंधारात स्पष्ट न दिसणारं. मी खोलीत येताच तोही माझ्या मागोमाग खोलीत आला. प्रकाशात आला. माझ्या इतकाच उंच, माझ्याच वयाचा, चेहरा ओळखीचा वाटणारा. रवी, मला ओळखलं नाहीस? अरे मी महिपती. महिपती? मही. सारं जगच क्षणभर माझ्या भोवती गरगर फिरू लागलं. आधी सुशीला आणि आता हा महिपती. ह्याला काय अर्थ होता? काही अखेर तरी होती का? ही भीषण शृंखला भूतकाळात आणखीन किती मागे जाणार होती? या सगळ्यामध्ये आशेचा एकच क्षीण धागा होता. होत आहे ते माझ्या स्वप्नात होत आहे. स्वप्न आहे सगळं, खरं काही नाही. रवी, गप्प का बसलास? ओळख पटत नाहीये का? पटते ना, मी चाचरत म्हणालो. असा शुंभासारखा उभा काय राहतोस? ती सुशीला आत्ता येऊन इथे हजर होईल.
तिच्या पुढे असाच का नेभळटासारखा उभा राहणार आहेस? पण पण मी काय करू? ती एकदा मरण पावली आहे ना? हो हो. मग झालं तर. अरे पुन्हा तिला तीच वाट दाखवायची. म्हणजे हा महिपती तिला ठार करणार होता. आणि मग मग तोच न्याय त्यालाही लागू नव्हता का? तोही पूर्वी मरण पावला नव्हता का? मग त्याच्या अंगाला कोण हात लावणार? असे उलट सुलट विचारांचं चक्र डोक्यात भिरभिरत असतानाच दारावर थाप पडली. माझ्याकडे तिरस्काराची एक नजर टाकून महिपती दाराकडे जात म्हणाला, रवी, तू एक अक्षर बोलू नकोस. चुपचाप बसून राहा. काय होतं हे ते पहा आणि ऐक. फक्त बोलायचं नाही. त्याने पुढे येऊन दार उघडलं. धडधडत्या काळजाने मी दाराकडे पाहत होतो. दारातून सुशीला हात आली. सुशीला. आधी तिचे नाक डोळे ठिकाणावर नव्हते. चेहरा विस्कटल्यासारखा वाटत होता. पण पावला पावला गणित तिच्यात रेखीवपणा येत होता. नवल म्हणजे माझं अस्तित्वच तिला जाणवत नव्हतं. महिपती समोर ती उभी होती. त्यालाच रवी समजून बोलत होती. बरेच निगरगट्ट झालात की. चेहऱ्यावर शरम नाही की भीती नाही. तू परत कशासाठी आलीस? महिपतीचा कठीण आवाज. म्हणजे हे माझं घर आहे. मला इथे यायचा हक्क आहे. अपघातात मरण पावलीस तेव्हा सर्व हक्क संपले. अपघातातलं माझं मरण म्हणजे एक थट्टा होती. खरं नव्हतं. पण मला ते खरं वाटलं. अशी थट्टा अंगलट येते सुशीला. महिपती आणखीन पुढे सरकत म्हणाला, तू मरण पावलीस हे सर्वांच्या दृष्टीने सोयीचं होतं. एकदा थट्टेत मेली होतीस, हो ना? आता खरोखरीची मरणार आहेस. त्याचे हात तिच्या गळ्याभोवती होते. हाताने तो तिचा गळा आवळीत होता. तिने किंकाळी फोडायचा प्रयत्न केला. पण सुरुवातीचा अस्फुट आवाज तेवढाच बाहेर पडला. मग तिचा चेहरा काळा निळा पडला. डोळे वटारले. महिपतीने हात काढून घेतले तेव्हा ती तशीच वेडी वाकडी खाली कोसळली. हे काय? हे काय? मी कसा तरी म्हणालो आणि पुढे झालो. तिच्या अंगाला हात लावला. ती पार मृत झाली होती. तुला जमत नाही ना? ते मला करावं लागतं. महिपती माझ्याकडे मोठ्या चमत्कारिक नजरेने पाहत होता. आता हिचं काय करायचं? माझ्या उरावर केवढं वजन होतं. ठेव एखाद्या कपाटात कोंडून, नाहीतर दे नदीत फेकून. तो विलक्षण बेदरकारपणे बोलत होता. तिच्या अंगाला स्पर्श करणं सुद्धा मला असह्य वाटत होतं. मग हे सर्व माझ्या हातून कसं होणार? रडूबाईच आहेस तू. महिपती झपाट्याने पुढे झाला. त्याने सुशिलेचं मुटकुळं केलं आणि खांद्यावर टाकत तो म्हणाला, बस. रडत सगळं लोकांनीच करायला हवं. बस रडत. आपल्या मागे दार धाड दिशी लावून घेत तो निघून गेला. आणि घामाने ओलं चिंब झालेल्या शरीराने मला जाग आली. खोलीत दिवा नव्हता. मी दिवा लावला. ते सारं खोटं आहे हे माहीत असूनही सर्व खोली तपासली, पण सर्व जागच्या जागी होतं. मग कॉटवर येऊन पडलो. असं स्वप्न मोठं विलक्षण आहे खरं. केव्हा पडलं? आत्ता 4 दिवसांपूर्वी. त्यानंतर आणखीन काही? हो, कालच रात्री. म्हणून तर तुमच्याकडे आलो. ठीक आहे, सांगा. मी कुठून तरी बाहेरून आलो. बाहेरचं कुलूप उघडलं. खोलीचं दार उघडलं आणि आत आलो. दिवा लावणार तोच कुणाचा तरी आवाज आला, श्श्श, दिवा लावू नका. मी त्यांच्यासाठी इथे बसले. दिवा नको. मी दचकलो. मग आवाजाच्या रोखाने पाहिलं. खिडकीच्या चौकोनावर एका स्त्रीची अस्पष्ट अशी आकृती दिसत होती. डोळे फाडून पाहायचा प्रयत्न केला, पण ती अर्धवटच दिसत होती. मी इतका घाबरलो होतो
की काय करावं हेच मला सुचेना. ही कोण? हां, कोण आहे ही? कोणासाठी थांबली आहे? माझ्या खोलीत का? मी काही बोलणार तोच ती परत हलक्या आवाजात म्हणाली, श्श, तिकडे तिकडे कोपऱ्यात उभे राहा. मी सुशीला आहे, रवीची वाट पाहते. मला फसवतात काय? तिने सांगितलं तसा मी कोपऱ्यात उभा राहिलो. तिथून सारखा तिच्या छायाकृतीकडे पाहत होतो. क्षणाक्षणाला मनात भीतीची भरती वाढत होती, कारण तिचं डोकं काहीतरी वेगळंच दिसत होतं. केसांचा फुगवटा दिसायला हवा तिथे केस नव्हते. चेहऱ्याच्या रेषाही चुरमडल्यासारख्या अनैसर्गिक दिसत होत्या. सुशीलाचा आवाज, आणि ती तर अपघातात सापडली होती. अपघातात तिच्या शरीराचा चेंदा मेंदा झाला होता आणि ती 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 आता इथे आली होती. मनाची काय अवस्था झाली होती हे वर्णन करून सांगताच येत नाहीये. आतला तणाव वाढत होता. असा एक क्षण आला की मला वाटलं मी आता किंचाळत उठणार. तेवढ्यात बाहेरून कोणाच्या तरी पावलांचा, स्वतःचे शीळ घातल्याचा आवाज आला. कोणीतरी खोलीत आलं. खट्ट आवाज होऊन दिवा लागला. खोलीत महिपती आला होता. त्याने दिवा लावला होता आणि आता त्याच्या रोखाने ती 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 जात होती. माझी तर दातखिळीच बसली होती. मी समोरच्या भयानक दृश्याकडे नुसता टकमक बघत होतो. त्याच्यापाशी पोचेपर्यंत सुशीला पूर्ववत झाली होती. केस, चेहरा, गाल, सर्व काही. महिपती तिच्याकडे थंड नजरेने पाहत होता. मी तुम्हाला तशीच सोडणार नाही, सुशीला म्हणाली. तू मरायला कठीण आहेस, नाही? हो ना? काय? महिपती पुढे होत म्हणाला. आणि त्याने माझ्या डोळ्या देखत पुन्हा एकदा तिची मान आवळली, पिरगटली. देवा. आणि मग महिपतीची ती चमत्कारिक नजर माझ्यावर वळली. तो स्वतःशीच मान हलवत म्हणाला, दरवेळेला तुझी कामं लोकांनीच करायची, हां, नाही का रवी? तो मला उद्देशून म्हणत होता. अरे मग तुझा उपयोग तरी काय? बोलता बोलता त्याने खाली निपचित पडलेला सुशिलेचा देह उचलला आणि त्याची नजर खोलीभर भिरभिरली. ही जागा बरी आहे, तो म्हणाला आणि भिंतीतल्या एका कपाटापाशी गेला. ते कपाट म्हणजे जुन्या पद्धतीचं फडताळ आहे, खूप खोल. त्याचं दार त्याने उघडलं आणि सुशिलेचा देह वरच्या कप्प्यात कोंबून घातला. वर दार दडपून बंद केलं. मग तो माझ्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच आसुरी लकाकी दिसत होती. तो आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळत होता, स्वतःशीच मान डोलवित होता. आत्ताच्या क्षणापर्यंत वाटली नव्हती एवढी भीती मला या क्षणी वाटली, कारण महिपतीचा काय विचार होता त्याची मला आता कल्पना आली होती. मला हालचाल शक्य नव्हती. महिपती जवळ येत होता आणि मी दगडी पुतळ्यासारखा जागच्या जागी खिळून उभा होतो. तो जवळ, आणखीन जवळ, आणखीन जवळ आला. त्याचे हात हळूहळू वर आले. बोटं आकड्यांसारखी वाकली होती. ते हात माझ्या गळ्याला लागले. गार बर्फासारखे गार हात. माझा घसा उघडला. मी किंचाळलो, मोठ्याने किंचाळलो आणि किंचाळतच जागा झालो. हेच शेवटचं स्वप्न? हो डॉक्टर, पण स्वप्न तरी कसं म्हणायचं? कारण खोलीतल्या त्या फडताळाचे दार जरासं उघडे होते. त्याच्या आतून कसल्या तरी कपड्याचं रंगीत टोप बाहेर आलं होतं. कालचं स्वप्न आठवून मी जरा दबकतच त्या फडताळापाशी गेलो आणि दार उघडलं. आत बोला ना, आत काय होतं? ते सुशिलेचं शव होतं डॉक्टर. पेशंट मोठ्याने किंचाळला.
इतक्या मोठ्याने की खोलीबाहेर उभा असलेला वॉर्डर आत आला आणि खुर्चीत बसून मुसमुसून रडणाऱ्या, अंग घुसळणाऱ्या त्या पेशंटला घेऊन खोलीबाहेर निघून गेला. खोलीत आता दोघेच उरले होते, डॉक्टर आणि इन्स्पेक्टर. डॉक्टरांनी भुवया वर करून इन्स्पेक्टरकडे पाहिलं. इन्स्पेक्टरने आपली खांदे उडवले. थोड्याफार फरकाने तो हीच हकीकत दरवेळी सांगत आहे. ते म्हणाले, तुमचा तपास काय दाखवतो? दोघांची सारखी कडाकडा भांडणं होत असत. सुशिलाने एक दोनदा घर सोडून जायची धमकीही दिली होती. दोघांच्या बद्दलही शेजाऱ्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. आम्ही त्याच्यावर खुनाचा चार्ज ठेवणार आहोत. मला नाही वाटत त्याला जबाबदार धरतील. वेडाच ठरणार आहे तो. अगदी सोपी पळवाट आहे, इन्स्पेक्टर रागाने म्हणाले. सोपी नाही इन्स्पेक्टर, सोपी नाही आहे. त्याच्या मानसिक यातनांची तुम्हाला काय कल्पना आहे? जुळ्या भावाचं स्वप्न, तिच्या अपघाताचं स्वप्न, हे सर्व काही झाल्या गोष्टीच्या समर्थनासाठी आहे. पण इतक्या भयानक गोष्टींवर मन तरी किती दिवस पडदा टाकेल? कालांतराने तो पडदा विरळ होईल, जीर्ण होईल, फाटून जाईल आणि मग त्याहीपेक्षा भयानक प्रसंग मनासमोर उभे करावे लागतील. खरं म्हणजे फाशीपेक्षाही ती शिक्षा जास्त भयंकर आहे. हो, ती शिक्षा जास्त भयंकर आहे. सुशिलाचा खून तो हसते परहसते अनंत वेळाला करत राहील आणि तितक्या वेळेला त्याचं मन दुःखाच्या आणि पश्चातापाच्या चरकातून पिळवटून निघेल. त्याला निवडीची संधी मिळाली ना, त्याला जर निवडीची संधी मिळाली तर तो फाशी आनंदाने स्वीकारेल. एका क्षणात मरण देणारी फाशी. कथा इथे संपली आहे. धारप सरांनी सायकॉलॉजीचा, मानसशास्त्राचा अत्यंत चतुराईने उपयोग केलेला आहे ह्या कथेमध्ये. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.